याची सलामीची जोडी आपण पाहू शकाल. एकीकडे असलेली स्ट्रायकिंग एंडवर विशाल तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर राज अशी सलामीची आघाडीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये उपस्थित खेळपट्टीवर उपस्थित. तर पंचांचा इशारा गिरीश आगासकर आणि दोघांचे पंच इशारा येईल सामन्याला येईल सुरुवात. प्रथम षटक गोलंदाज राकेश घेऊन गोलंदाजी मात्र राईट ऑन द विकेट. पहिल्या चेंडूवर काहीशी फ्लाईट दिली होती. स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित त्या फ्लाईटच्या अनुषंगाने निर्धाव चेंडूने केली जात आहे. या पहिल्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा फ्लाईट दिलेली आहे आणि यावेळेस आतली कडा घेतली होती चेंडूची, परंतु चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एका धावेने केली जात आहे शिरोना 30+ संघाच्या धावफलकाची सुरुवात. तर फलंदाजीसाठी विशाल आणि राज अशी सलामीची प्रारंभीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतात. या फलंदाजीसाठी एक चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन. सुरुवातीच्या 2 चेंडूंमागे अवघी 1 धावसंख्या, ती सुद्धा एका घोषित स्वरूपाच्या धावसंख्येने. त्यानंतर पुन्हा एकदा फ्लाईट देत असताना यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आपली विकेट गमावून बसले. तिसऱ्या चेंडूवर प्राप्त होत आहे पहिली सफलता गोवा 30+ संघाला. विशाल होतील बाद. सुरुवातीचे 2 चेंडू क्रीज मधून खेळले होते, परंतु तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता बॅट मधून. परंतु त्यानंतर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. स्टेप आउट करत असताना चेंडूची लाईन मिस करून बसले. लाईन मिस केल्यानंतर यष्टीरक्षकांनी आपलं काम चोखरित्या पार पाडत असताना एक चांगली स्टंपिंग करून क्विक स्टंपिंग आपण पाहिली. त्यानंतर फलंदाज विशाल यांना परतावलं माघारी. आता विशाल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज शिरोना 30+ संघाकडून फलंदाज पाहू शकाल भूषण. येथील फलंदाजी मार्कर क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं पावतीचं पहिलं षटक आहे स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर पॉईंट एक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ वायडिश मिड ऑन, त्यानंतर स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमारेषेलगत एक मिडल विकेट आणि एक लॉंग ऑन. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची आखणी, क्षेत्ररक्षकांची योजना, क्षेत्ररक्षकांची नेमणूक. तर पाहूयात चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुद्धा फ्लाईट दिलेली आहे आणि जीवन खेळण्याची संधी. एक चांगला अटेम्प्ट क्षेत्ररक्षकांचा, परंतु शेवटच्या क्षणी ते कलेक्शन काही पूर्ण करता आलं नाही. निर्धाव चेंडूने केली जात आहे भूषण यांच्या खेळीची सुरुवात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अप्रतिम दर्जाचे षटक राहिलेले अजूनपर्यंत फक्त 1 धावसंख्या खर्च करून एक सफलता प्राप्त केलेली आहे. त्यानंतर एक चांगला फटका मेलगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावत आहेत. जोरदार चेंडू लॉंगॉनच्या दिशेने वाढी लॉंगॉनच्या दिशेने एक चांगले क्षेत्ररक्षण. एक चांगली धाव घेतली होती, चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावसंख्या अडवल्या. चांगले क्षेत्ररक्षण. सराहना केली जात आहे. टाळ्यांच्या गजराने आपल्या क्षेत्ररक्षकांचे उत्साह वाढत असतो, कारण जिथे शांत क्रिकेट चालू असते, जिथे आपले गोलंदाजी वर्चस्व ठरत असते, त्याच दरम्यान फलंदाजांचा प्रयत्न असतो ते गोलंदाजांची लय बिघडवण्याचा. परंतु त्यामध्ये जर असं उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण राहिलं तर नक्कीच टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो प्रेक्षकांच्या आणि आपल्या पॅव्हिलियन मधील खेळाडूंच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू एक चांगला पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह 1 बाउन्स 2 बाउन्स आणि जाईल चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र काहीसा धावसंख्येला आधार देणारा येत आहे चौकार भूषण यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 1-7. मागील सामन्यामध्ये काहीसे महागडे जरूर ठेवले होते राकेश, परंतु त्यानंतर कर्णधारांनी आपल्या खेळाडूवर आपल्या गोलंदाजावर भरोसा दाखवत असताना पुन्हा एकदा नेमणूक केली असताना एक चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळल्याने एक सफलता सुद्धा प्राप्त केली. पहिलं षटक जर मानलं ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहत असता की सेशन्स एका संघाच्या नावावर दिले जातात, तर पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर तो जरूर दुसऱ्या संघाच्या नावाने लागेल. पहिलं षटक समाप्त 1-7. गोलंदाजी मार्कवर चिरंजीव येतील. राईट हँड विकेटचा मारा. तर फलंदाजीसाठी असतील राज. सलाम लावलेला दुसरे फलंदाज येथे स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र पॉवरप्लेचं बंधन हे तुटलेलं आहे. पॉवरप्लेचा बंधन मुक्त षटक आपण पाहत आहात.
एकूण 5 क्षेत्ररक्षकांची नेमणूक करता येईल सीमारेषेलगत. एक चांगला आधार असतो गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर. पाहुयात कशा पद्धतीने आता मात्र धावसंख्या उभारली जाईल शिरोमणी संघाच्या वतीने. फलंदाजीसाठी असतील राज, तर नॉन स्ट्रायकिंग मध्ये असतील भूषण, गोलंदाज चिरंजीव. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू, चांगला चेंडू आणि त्यावर चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ग्राउंडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता 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 जाईल सीमारेषे बाहेर. दूर राज यांच्या बॅट मधून एक खणखणीत असा चौकार. गॅप शोधली होती, क्षेत्र मोकळं होत आहे आणि त्याचा फायदा घेत असताना चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. मिळाल्या 4 धावा. 4 धावसंख्येने आता मात्र धावसंख्या काहीशी आकार घेत असताना धावसंख्या 2 अंकात जाऊन पोहोचलेली आहे 11वर. चिरंजीव आपण मागील सामन्यामध्ये जरी पाहिलं होतं काहीच खर्चिक ठरलं होतं, परंतु यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत गोलंदाजीची नेमणूक केलेली आहे. लंबरच्या दिशेने हलकीशी ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षकांचं चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव काढून सिंगल घेतली आणि स्ट्राईक मध्ये केलं परिवर्तन. एक धाव मिळाली आणि आता स्ट्रायकिंग गेमवर पुन्हा एकदा फलंदाज भूषण येते स्ट्रायकिंग यांचा ताबा घेण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर मागील षटकातील खणखणीचा चौकार लगावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सामना करण्यासाठी येथील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडूने काहीच जास्त वळण घेतलं. चेंडू गेला बॅटची बाहेरची कडा घेत असताना घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. चेंडू फिरवायचा मैदानामध्ये जाम घासले काय झालं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. एकदा मिळाली होती घोषित स्वरूपाची, त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13वर. अलॉंग द ग्राउंड चेंडू मलिकाच्या दिशेने ट्रॅव्हल होईल, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित चेंडू कलेक्ट करून फेकी करतील. तोपर्यंत फक्त फलंदाजांना एक धाव काढण्याची मुभा. एका धावेने तो धावफलक जाऊन पोहोचत आहे 14वर. राज येथील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पहिल्या चेंडूवर एक कणकणीत असा चौकार मिळवला होता. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेमचा ताबा घेतील. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाबाहेरून चालावे. आखूड टप्प्याचा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी मानावं लागेल फलंदाजासाठी, कारण कोणतीही अपेक्षा नव्हती एखाद्या आखूड टप्प्याच्या चेंडूची, एखाद्या बाउन्सरची कोणतीही अपेक्षा नव्हती. त्याच दरम्यान आश्चर्यचकित करून बीट केले फलंदाजांना. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर लॉंगॉनच्या दिशेने तिथे मुघांनी क्लिअर करत चेंडू जाईल, परंतु लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव मिळाली आणि एका धावेच्या हळूवार खेळाने या दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 15. एक बाद 15. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक मानावं लागेल, कारण सुरुवातीचे षटक राकेश यांनी हाताळला 7 धावसंख्येचे, त्यामध्ये सफलता प्राप्त केली आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जरी चौकार खर्च केला असला तरी त्यानंतर एक चांगलं कमबॅक करत असताना फक्त 8 धावसंख्या खर्च केलं एकूण. तर मी विनंती करेन की श्री प्रवीण म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावरून आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपल्या आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. श्री प्रवीण म्हात्रे साहेब घनसोली गावातील आघाडीचे समाजसेवक, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ होण्याची कृपा करावी. नवीन गोलंदाज प्रीतेश, ज्यांनी मागील सामन्यात आपल्या गोलंदाजीला कलाटणी दिली होती आपल्या गोलंदाजीने. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचून जज करून झेल सुद्धा प्राप्त करतील. सफलता क्रमांक 2 आपल्या संघासाठी, तर वैयक्तिक पहिली सफलता आपल्या पहिल्याच चेंडूवर प्राप्त करतील प्रीतेश. राज होतील बाद.
शेवटच्या दिशेने लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क तेवढा चांगला झाला नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक चांगले क्षेत्ररक्षण आपल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उन्हाचा बहर आहे मैदानामध्ये आणि अशा भर उन्हामध्ये सुद्धा त्या सूर्यदेवाच्या विरुद्ध एक चांगलं जजमेंट करत असताना एक चांगला झेल सुद्धा प्राप्त केला. झेल प्राप्त केला आणि माघारी परतायला फलंदाज राज यांना. एकूण श्रेणी 30+2 संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर ती असेल 2/15. आता नवीन फलंदाज संजय येथील फलंदाजी मार्कवर काहीसा वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न असेल, काहीसा वेगळा खेळ करण्याची आवश्यकता असेल आपल्या संघासाठी. कारण एव्हरेज धावसंख्या जरी चालत असली परंतु मागील सामन्यामध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग या दिव्या 30+2 संघाने केलेला आहे एका चांगल्या गोलंदाजी समोर. आणि त्याच दरम्यान अजून एक चांगला चेंडू फलंदाजांना पुन्हा एकदा केला बीट. सरळ चेंडू होता परंतु ज्या गतीने चेंडू निघाला, ज्या गतीने चेंडू पिच झाला त्यानंतर पूर्णपणे बीट होऊन बसले फलंदाज. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा तेच फलंदाज, तेच गोलंदाज आणि निकाल सुद्धा तोच. निर्धाव चेंडूची अजून एका वेळेस झाली समाप्ती. आता गोलंदाज आपला प्रभाव पूर्णपणे फलंदाजांवर दाखवत असताना, कारण 2 गोलंदाजांची गोलंदाजी पहिली इकॉनॉमिकल षटके हाताळून त्यानंतर त्याचा दबाव इथे पूर्णपणे जाणवत आहे आपल्याला सुवर्ण संघाच्या फलंदाजांवर. आणि त्या दबावाला विसरून, त्या दबावाविरुद्ध, त्या दबावाला बाहेर टाकण्यासाठी चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. मिळाला षटकार. षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत जात असताना जाऊन पोहोचलेला आहे 21 वर. बराच काळ झाला, जवळजवळ मागील षटकातील पहिल्या चेंडूवर आपण एक चौकार पाहिला होता. त्यानंतर या तिसऱ्या षटकातील आपण जर पाहिलं तर चौथ्या चेंडूवर एक षटकार लगावला. अंतर बरेच होतं परंतु आधार दिला या षटकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेपआउट करत असताना बॅटची बाहेरची कडा घेत चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. बॅटची बाहेरची कडा नाही तर लेग बाईस पंचांचा इशारा येईल. लेग बाईसच्या स्वरूपात एक घोषित स्वरूपाची धाव मिळेल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि या धावेमध्ये धावफलक जाऊन पोहोचलेले 22 वर. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. इथे मात्र एक खराबसा चेंडू. गती जास्त होती, विशेष जास्त होती ना. त्याचा फायदा झाला गोलंदाजांना ना क्षेत्ररक्षक तो चेंडू कलेक्ट करू शकले. चेंडू गेल्या घोषित क्षेत्रामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या आणखीन 2 धावसंख्या ऍड केल्या जातील आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 24 वर. शेवटचा चेंडू दुसरा प्रयत्न. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो नवीन फलंदाज संजय. षटकार लगावला खणखणीत, दणदणीत, चमचमीत. शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा त्याला हुक करण्याचा प्रयत्न परंतु मैदान आपल्याला असल्या कारणाने फक्त धावसंख्या मिळेल ती म्हणजे 1. घोषित क्षेत्रामध्ये गेला चेंडू एका धावेवर मानावं लागलं समाधान. तर त्याच दरम्यान गजानन पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. आपल्या आमच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण व्यासपीठावर येऊन असमस्त होण्याची कृपा करावी. एकदा मिळाली तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रेणी 30+2 संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 2/25. काहीसे महागडे ठरले. एकूण 10 धावसंख्या खर्च केल्या. सफलता जरी प्राप्त केली असली तरी 10 धावसंख्या खर्च केल्या येणाऱ्या 5 चेंडूंमागे पाहूयात होता शेवटचं षटक. नवीन गोलंदाज सनी मागील सामन्यातील सामनावीर. गोलंदाजी अप्रतिम केली होती आणि फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी बेटमध्ये येत असताना एक चांगली फटकेबाजी, एक चांगली आतिषबाजी त्या फटक्यांची केली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र खराब काळीचा चेंडू. पंचांचा इशारा, भीमर पद्धतीचा चेंडू. आणि आता जिथे फलंदाज बॅकफुटे जात असताना दिसत होते तिथे गोलंदाजांच्या सहाय्याने
काहीसा आधार मिळत आहे फलंदाजांना. अतिरिक्त स्वरूपाचा 2 धावसंख्या मिळाला आणि हा चेंडू असेल फ्रीचा चेंडू. फ्रीचा कशा पद्धतीने फायदा घेतील पुन्हा एकदा राईट हँड विकेट. फ्रीचा चेंडू अतिशय चांगल्या गतीचा, अतिशय चांगल्या टप्प्याचा, लाईन चांगली, लेंथ चांगली, निर्धाव चेंडूने केली जात आहे या फ्रीच्या चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडू समाप्ती धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 27. 2-27 एक चांगला रनअप. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा, परंतु लाईन काहीशी खराब. बॅटची कडा घेत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. फुलटॉस चेंडू जरी होता परंतु त्या चेंडूचा फायदा घेता आला नाही फलंदाज भूषण यांना. एक धाव मिळाली आणि एका धावसंख्येमध्ये भर पडून डावी फलक जाऊन पोहोचला 28 वर. यावेळेस सुद्धा वाईड लाईनच्या पंचांचा इशारा असेल. पुन्हा एकदा नो बॉल. दुसरा बिमर पद्धतीचा चेंडू. नो प्लस 1. पंच नो प्लस 1 आहे का? नो प्लस 1. धन्यवाद. 2 धावसंख्या, 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या मोजावी लागेल आणि त्यापेक्षाही एक वाईट परिस्थिती असेल दिवा संघासाठी, कारण गोलंदाज सुद्धा बदलावा लागेल. तर नवी मुंबईचे गोलमॅन श्री निलेश चंदू पाटील साहेब यांची या नवी मुंबईच्या क्रिकेटसाठी एक चांगलंच योगदान आपल्याला संपूर्ण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. असे नवी मुंबईचे गोलमॅन श्री निलेश चंदू पाटील यांचं इथे आगमन होत आहे. तरी आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. दिवा गावाचे प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला नेहमीच दिसत असतात आणि नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांना सहकार्य करण्याचं कार्य सुद्धा निलेश पाटील यांच्या माध्यमातून होत असतं. म्हणूनच आपल्या संपूर्ण नवी मुंबईचे लाडके गोलमॅन निलेश चंदू पाटील म्हणून असे ओळख होऊन बसलेले आहेत. तरी आमच्या घनसोली 30+ ब संघाच्या माध्यमातून आपण आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण व्यासपीठावरून असं नसतं होण्याची कृपा करावी. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. नवीन गोलंदाज बदलल्यानंतर येथील गोलंदाजी मार्कवर हरिकेश. फुलटॉस चेंडू पॅरिस लॉंगॉनच्या दिशेने फक्त एक धाव मिळेल फ्लीटच्या चेंडूवर. फ्लीट काही कॅपिटलाइज करता आलेली नाही भूषण यांना, कारण सुरुवातीला सुद्धा आपण पहिल्याच चेंडूवर निर्धाव हाताळला होता सनी यांनी. त्यानंतर फ्लीटचा चेंडू निर्धाव करून बसले होते आणि यानंतर हा सुद्धा चेंडू फ्लीटचा जरूर होता, परंतु त्या फ्लीट चेंडूचा काही फायदा मात्र उचलता आला नाही. एक चांगला चेंडू हाताळला गोलंदाजांनी. एक धाव मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. फ्लाईट दिली होती चेंडूला. एक फलंदाजांना जरूर चक्कर होते, परंतु लाईन काहीशी खराब होती. लेगस्टंप सोडून जाणारा वाईट बॉल. पंतगिरी सागरकर यांचा इशारा. अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक. 5 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा इथे मोजाव्या लागलेल्या आहेत. स्वीटचा फटका स्कोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता जाईल आणि गाठेल घोषित क्षेत्र. अगदी जवळून गेला घोषित क्षेत्राच्या. कदाचित चौकार सुद्धा मिळाला असता. मागील सामन्यामध्ये आपण असाच एक चेंडू चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल होताना जरूर पाहिला होता, परंतु यावेळेस निकाल लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. फक्त घोषित स्वरूपाची एक धाव मिळेल आणि एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचेल 33 वर. माफ करा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तरी मी विनंती करेन की नेहरू आणि दिवा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. ते निळू संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठाजवळ येऊन आपल्या सामन्याची नाणेफेक करून घ्यावी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल. जिथे फलंदाज लेग साईड कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करत असतात, लेग साईडच्या दिशेने मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात, त्या अनुषंगाने लेग साईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत उपस्थित करण्यात आलेले आहेत. 5वा चेंडू येऊन येतील. चांगला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक धाव काढून पूर्ण. ड्राईव्ह जरूर केली होती, परंतु त्या फटक्यामध्ये पुरा ताकद काही पाहायला मिळाली नव्हती. संपर्क सुद्धा तेवढा चांगला झाला नव्हता. त्या कारणाने फक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये
कव्हर एजंटच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केलं जातं क्षेत्ररक्षण. एक धाव आली, धावफलक जाऊन पोहोचले 34वर. आता शेवटचा चेंडू या डावातील. शेवटच्या चेंडू फ्लाईट दिली होती, शूट केलेला आहे स्कोरलेसच्या दिशेने. तिथे पुन्हा एकदा चेंडू गाठेल घोषित क्षेत्र. पहिल्या डावाची होईल समाप्ती. एकूण 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर शिरोळे ब संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 35 आणि 36 धावसंख्येचं माफक असं आव्हान असेल गोवा 30+ ब संघासमोर. पाहुयात पूर्वार्ध पूर्ण झाला, 35 धावसंख्या उभारली शिरोळे ब संघाने. गोवा ब संघ कशा पद्धतीने या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये या 36 धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आपले प्रदर्शन करेल. पाहुयात थोड्याच वेळात. त्याच दरम्यान मी विनंती करेन की नेहरू संघाचे कर्णधार आपल्याला विनंती कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल की आपण आपला कॅमेरा टॉस्को बॉस मंचाजवळ न्यावा. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. नेहरू संघाचे कर्णधार तसेच गोवा 30+ संघाचे कर्णधार नवी मुंबईचे गोलमन निलेश पाटील म्हणून ज्यांची ख्याती आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये. टॉस केला जाईल. आमचे मंडळाचे कार्यकर्ते सचिन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक पार पाडली जाईल. तर नाणेफेक जिंकलेले होते म्हणजे गोवा 30+ या संघाने. लवकरच आपला निर्णय सुद्धा कळवतील. तर सिरीज सामना आपण पाहत आहोत. गोवा ब विरुद्ध शिरोळे ब या दोन संघांमध्ये होणारी लढत. प्रथम फलंदाजी करत असताना शिरोळे ब संघाने 35 धावसंख्या उभारली आणि 36 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलं गोवा ब संघासमोर. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये खेळ राहिला गोवा 30+ ब संघाचा, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर नक्कीच एक माफक आव्हान दिसून येतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चितता कोणाच्याही बाजूने तो सामना घेऊन जाऊ शकतो. कदाचित शिरोळे 30+ ब संघ या धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतात. तर कदाचित गोवा 30+ ब संघ लवकरात लवकर धावसंख्या पूर्ण सुद्धा करू शकतात. पाहुयात कशा पद्धतीने उत्तरार्धामधील खेळ राहील. चेंडू असतील 24, आवश्यकता असेल ती म्हणजे 36 धावसंख्येची. 24 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं 130+ बॉय आयोजित या ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना, दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहत आहात. एकीकडे असतील दिवा 30+ बॉय तर दुसरीकडे असतील शिरोळे बॉय. अशा दोन संघांमध्ये चाललेली आजच्या दिवसातील दुसरी लढत. प्रथम फलंदाजी करत असताना शिरोळे संघाने 35 धावसंख्या उभारल्या. 36 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलं दिवा 30+ बॉय संघासमोर. तर हे आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी दिवा 30+ बॉय संघाकडून एकीकडे असतील राकेश तर दुसरीकडे असतील भावेश अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय. राईट आर्म विकेट. पहिला चेंडू चांगल्या वेगवान गतीचा आणि त्याच वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू घेऊन मैदानाचा स्पर्श आणि जाईल वनबाई सीमारेषे पार. येईल पहिल्या चेंडूवर कणकणीत चौकार. या सुरुवातीसाठी राकेश यांची नेमणूक केली जात आहे फलंदाजी मार्कवर सलामीला. त्या सुरुवातीला एक चांगला टच देत असताना आपण पाहत आहोत. कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा आल्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली जात आहे. 36 धावसंख्येचं आव्हान 4 धावसंख्या केल्या जातील कमी, 4 धावसंख्या जोडल्या जातील धाव फलकावर. बिनबाद 4 अशी केली जात आहे सुरुवात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह होते लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातील, धावत येऊन फेकी करतील. तोपर्यंत फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल फलंदाजांची. 2 धावसंख्या काढून पूर्ण. 2 धावसंख्येच्या जोरावर 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या धावफलकावर. एक लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एक डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आणि पावरप्लेला अनुसरून अशी फलंदाजी सुद्धा चाललेली आहे फलंदाज राकेश यांची. सरळ दिशेने चौकार लगावला. त्यानंतर एक ऑफ ड्राईव्ह सुद्धा पाहिली होती लंगरच्या रिजन मध्ये, परंतु मैदानाची काही साथ लागली नाही त्या फटक्यावर. 2 धावा मिळाल्या. पाचवी वरची कडा, परंतु फाईनल क्षेत्रात चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव मिळेल. चेंडू 7 धावा. आता चांगला फटका आहे वाईडिश लॉंगरच्या दिशेने, परंतु या फटक्यावर सुद्धा काही सहाय्य लाभत नाही मैदानाचा. आणि परंतु क्षेत्ररक्षकांनी सहाय्य केलं. मिडफील्ड खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाजांना 4 धावसंख्येच्या स्वरूपात. चौकार मिळाला आणि 4 धावा. चौकाराने धावफलक आता पुन्हा एकदा वेगाने जाऊन पोहोचेल 11वर. धावसंख्या झपाट्याने वेग पकडत आहे, धावसंख्या झपाट्याने आकार घेत आहे आणि त्याचं कारण राहिलेलं आहे मुख्यतः ते म्हणजे राकेश यांची फलंदाजी. 2 चौकार. राईट आर्म विकेट. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या खर्च केलेला आहे. जिथे 36 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे तिथे काहीच महागडे षटक मानावे लागेल. इकॉनॉमीच्या वर ते षटक हाताळलं गेलं. शेवटचा चेंडू उंचावरून मारलेला फटका. डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. झोल प्राप्त करून पहिली सफलता शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवतील शिरोळे संघाच्या या सामन्यामध्ये. पहिली सफलता, पहिली विकेट प्राप्त होते शिरोळे ब संघाला. चांगली फलंदाजी करून राकेश परतले माघारी. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरील प्रितेश वनडाऊन इनात 3. तर गोलंदाजीची भेळा सपोर्ट जाईल गोलंदाज. बॉलर कोण? गोलंदाज अरुण यांच्या खांद्यावर सोपवली जाईल दुसऱ्या षटकाची धुरा.
एकूण या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुवा 30+B संघ आपल्याला दिसेल 1-11. युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहत आहात क्रिक लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. तर माझे साथी लेखक आपण पाहू शकाल, एकीकडे असतील निमिष, एकीकडे असतील रोहित. तर हे संपूर्ण कव्हरेज ज्यांच्या माध्यमातून केलं जातं युट्यूबवर, क्रिक लाईव्हचे प्रतिनिधी तेजस कोळी, एक चांगलं नियोजन, एक चांगलं आयोजन सुद्धा 30+B संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 18 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज भावेश येथील प्रथमच स्ट्राईकवर. सुरुवातीला सलामीला आले होते परंतु पहिलं षटक मार्शाकिंग गेंदवरून पाहत राहिला आणि यावेळेस स्ट्राईकवर आला खेच त्याला एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक किती चांगला जज करत असताना एक अप्रतिम असा झेल. या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे, या खेळाच्या प्रदर्शनाची आवश्यकता आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या कमी आहे, समोरचे फलंदाज मोठे फटके खेळत आहेत, परंतु जर अशा विकेट्स मिळाल्या, जर असं क्षेत्ररक्षण राहिलं तर नक्कीच या सामन्याचं चित्र काहीसं पालटू शकतं. इन ॲट 2 वर आलेले सलामीचे दुसरे फलंदाज भावेश होतील बाद. हे 25 पाहिजे होतं. माफ करा, आवश्यकता असेल ती 25 धावसंख्येची. नवीन फलंदाज सनी येथील स्ट्रायकिंग गेंदवर मागील सामन्यातील सामनावीर चांगली फटकेबाजी केली होती आवश्यकता असताना आपल्या संघासाठी, परंतु आता खेळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे. जरी मोठे फटके नाही आले तरी विकेट जर टिकवून ठेवली आपली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या संघाला विजय देऊ शकतात. परंतु इथे मात्र अपील केली जाते खेळ पंचांकडे. यष्टीरक्षक पूर्णपणे उत्साहित, गोलंदाज सुद्धा उत्साहित आणि आता पंचांमध्ये काहीशी सल्लामसलत केली जाईल कारण विकेट महत्वाची आहे. मोठी चांगली गोलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये, सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता आणि प्रदर्शन ऐकून आश्चर्य 30+B संघाचे खेळाडू. विकेट महत्वाची आहे आणि पंचांचा इशारा येईल की फलंदाज होतील बाद. आल्या लागोपाठची दुसरी सफलता प्राप्त करत आहेत अरुण आपल्या गोलंदाजीवर. फलंदाज क्रमांक 3 होतील बाद. नक्कीच निराश आहेत या पंचांच्या निर्णयावर, परंतु अनुभवी असे पंच आहेत आणि पंचांचा सन्मान करावा, पंचांच्या निर्णयाचा आदर करावा विनंती असेल खेळाडूंना. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाबाहेरून चालावं. जर आपणास कोणती दुखापत झाली तर सर्वस्व आपण स्वतः त्यासाठी जबाबदार असाल आणि दुखापत टाळण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करत आहोत की मैदानाबाहेर आपण चालावे. निराश पावलाने मात्र माघारी परततील सनी आणि आता नवीन फलंदाज योगेश येथील फलंदाजी मार्कवर अरुण यांची काय गोलंदाजी चाललेली आहे. लागोपाठचा दुसरा मोहरा मात्र माघारी परतवला. लागोपाठची दुसरी सफलता प्राप्त केली आपल्या गोलंदाजीवर. फ्लाईट देत आहेत आपल्या चेंडूने आणि ते जी गती काढून घेत आहेत खेळपट्टीमधून त्यावर मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना दिसत आहेत. एकूण तिसरी सफलता प्राप्त झाली शिरोडा संघाला. योगेश नवीन बॅट्समन, योगेश नवीन फलंदाजी मार्क येतील आणि आता आवश्यकता असेल येणाऱ्या 16 चेंडूंमागे 25 धावसंख्येची. सुरुवात सुद्धा या समीकरणाने झाली होती परंतु 2 चेंडू राहिले गोलंदाजांचे, 2 चेंडू राहिले शिरोडा संघाचे. 2 सफलता प्राप्त केल्या 2 चेंडूवर. पाहूया ऑन हॅट्रिक गोलंदाज अरुण. हॅट्रिकचा चेंडू इथे एक सुद्धा चांगला चेंडू बघा त्या गतीने पूर्णपणे बीट केलेला कारण फ्लायटूट चेंडू हाताळत आहेत सर्व पाहिलं तर आणि जी गती काढून घेतलेली आहे त्या खेळपट्टीमधून जे वळण प्राप्त करत आहेत आपल्या गोलंदाजांना पूर्णपणे फलंदाजांना बीट करून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा काहीसे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूल केलेला आहे. 1 डाऊन 2 डाऊन्स तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित येथील फेकी करतील तोपर्यंत 2 धावसंख्या काढून पूर्ण आणि या 2 धावसंख्येने आता धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 13 वर.
4 चेंडू समाप्त. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत एवढ्या 4 चेंडूंमध्ये 2 सफलता आणि फक्त 2 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी. त्यावेळेस मात्र काहीशी जास्त गती होती. पुन्हा एकदा पूल केलेला आहे. वाईड स्कोरच्या दिशेने एकदा काढून पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या मध्ये कोणताही प्रयत्न नाही. फेकी काहीशी उशिरा आली असली तरी सुद्धा फलंदाज मात्र स्वतः स्ट्राईक ठेवण्यासाठी कोणतीही दुसरी धाव घेतली नाही. प्रितेश यावेळेस पुन्हा एकदा येथे स्ट्रायकिंग रेंजवर गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली आणि आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतील पाहूयात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील, ज्या षटकामध्ये 5 चेंडू पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 3 धावसंख्या मिळवलेल्या आहेत दिव्या संघाने. काहीच बॅकफूट नोंद ठेवलेलं आहे या षटकाने. शेवटचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने 1 बाउन्स आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण. बाउन्स झाला नव्हता तेवढा जमिनीलगत राहिला तोपर्यंत एक चांगलं क्षेत्ररक्षण. पायाने अडवला चेंडू, जरी हाताने अडवला नसला तरी पायाने अडवला चेंडू अडवणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण पूर्ण जोरात चालू आहे शिरोडे संघाचं. संपूर्ण आपल्या संघासाठी आवश्यक अशी कामगिरी करत असताना शेवटच्या चेंडूवर 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 धावेने झाली दुसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल 16, 3 बाद 16. आता येणाऱ्या 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावसंख्येची. जसजसा खेळ पुढे गेला तसतसा मात्र कठीण आव्हान होऊन चाललेलं आहे दिव्या 30+ संघासाठी, जिथे सुरुवातीला फक्त 9 धावसंख्येच्या सरासरीची आवश्यकता होती तिथे आता सरासरी जाऊन पोहोचलेली आहे 10 धावसंख्या प्रति षटकामागेच्या सरासरीवर. 12 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता, 2 षटके 20 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजांची जोडी एकीकडे आहेत प्रितेश तर दुसरीकडे आहेत योगेश. प्रितेश आणि योगेश अशी जोडी. योगेश येथे स्ट्रायकिंग रेंजवर. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर इन ॲट 5 ज्यांची योजना केली होती फलंदाजी मार्कवर यावेळेस सामना करून तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निशिकांत यांच्या गोलंदाजीचा. क्षेत्ररक्षणामध्ये यष्टिरक्षक काहीसे बदल करत असताना यष्टिरक्षकाची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची असते, कारण एक ओव्हरऑल चांगला व्ह्यू मिळत असतो संपूर्ण मैदानाचा आणि त्या अनुषंगाने चांगल्या क्षेत्ररक्षणाची सुद्धा आखणी. पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू. शिरोडे संघाने ओळखलेला आहे की त्या फ्लाईटला पूर्णपणे बीट होऊन चाललेले आहेत दिव्या 30+ संघाचे खेळाडू आणि त्या फ्लाईटला पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना नवीन आलेले गोलंदाज निशिकांत सुद्धा त्याच पद्धतीचे चेंडू हाताळत आहेत. फ्लायटेड चेंडू, फ्लायटेड बॉल्स. गती होती स्टेप आउट केलं, लॉंगॉनची दिशा गाठली आणि चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. येत आहे बऱ्याच वेळानंतर योगेशांच्या बॅट मधून दिव्या संघासाठी एक कणकणीत असा षटकार आला आणि षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. आवश्यकता होती दिव्या संघाला या षटकाराची, कारण मागील षटक जर आपण पाहिलं तर 2 सफलता प्राप्त झाल्या शिरोडे संघाला. त्यानंतर बरेचसे डॉट बॉल्स आले. फलंदाजांच्या बॅट सोबत चेंडूचा तेवढा चांगला संपर्क झाला नाही, परंतु आता जशी गती मिळाली फलंदाजांना त्या गतीवर स्वार होत असताना एक चांगला असा फटका लॉंगॉनच्या दिशेने खेचला षटकार. यावेळेस सुद्धा चांगला फटका. आधी होता लॉंगॉन, आता आहे मिड विकेट. धावा मिळतील त्याच 2 चेंडूंमागे 12 धावा. येत आहे कणकणीत असा षटकार. फलंदाजी मिळत नव्हती, चेंडू काहीसे मिळत नव्हते, चेंडू बॅटवर येत नव्हते, परंतु जशी फलंदाजी मिळाली, जसे चेंडू बॅटवर आले तशी चेंडूला दाखवली सीमारेषेची दिशा. 2 चेंडू मागे 2 खणखणीत असे षटकार. समीकरण पूर्णपणे बदलून जाऊन पोहोचलेला आहे. कती बॉल 9 चेंडूंमागे 8 धावसंख्येची आवश्यकता होती आणि आता काय दिला पंचापे निर्णय द्या. निर्भय चेंडू. धन्यवाद. आज चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. स्टेपआउट करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका. तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण प्रथम दर्जाचं. एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी पोचता
फलंदाज मात्र आपली धावसंख्या सुद्धा काढून करतील पूर्ण. एकूण 2 धावसंख्या काढून पूर्ण आणि 2 धावसंख्या आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजे किती 31 वर. आता आवश्यकता असेल येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. योगेशच मारलं ना दोन्ही पहिले लेग पाय झाले. हवेमध्ये आहे चेंडू, उंची घेतलेली आहे आणि लांबी सुद्धा प्राप्त करेल. दिवा संघाचा उत्साह या फटक्यावर येईल, कारण या षटकाराने विजय साजरा केला जात आहे. एका बलाढ्य संघासमोर आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊन जिथे संघ बॅकफुटवर जाऊन पोहोचला होता त्यानंतर 3 खणखणीत असे षटकार लगावून आपल्या संघाला विजय केलेला या सामन्यामध्ये योगेश यांनी. आणि या खेळीच्या जोरावर या लगावलेल्या 3 षटकारांच्या जोरावर ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर. तरी मी विनंती करेन की योगेश आपण आपल्या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. तसेच श्रेणी संघाच्या प्रतिनिधींना विनंती असेल की आपण आपले सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. स्कोर तर योगेश आपल्याला विनंती असेल की आपल्या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावे. किती बॉल किती 8 बॉल 23. एकूण 8 चेंडूंमागे 23 धावसंख्येची मॅरेथॉन खेळ आणि त्या खेळीच्या जोरावर ठेवलेल्या आहेत या सामन्यातील सामनावीर. योगेश आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे. तसेच शिरोनी संघाला विनंती असेल आपण आपले